अगो बाई, रमे, काय गो, तू इथे काय करतेस? मला माझ्या आत्याची खूप आठवण आली. हो का? ये. अगो बाई, झोपा हो. नारू, पांडुरंगाला सांग की त्याचे पाणी उपसून झाले असेल तर थोडे पाणी तापत ठेव. पोरांची स्नाने व्हावयाची आहेत. आणि हो, आजीला फुले हवी आहेत पूजेसाठी. जनीला सांग जरा फुले तोडून आजीकडे घेऊन जा. माई, न्याहारीची सगळी तयारी झालीये आता. मावशी, आज साबुदाण्याची खिचडी आपणच करू. बर. ताईंना उठायला आज अंमळ उशीरच झालाय. सुखात ठेव रे गणराया. तुमच्या माधवाचे मन संसारामध्ये रमू दे, रमेमध्ये रमू दे. दुसरे काही मागणे नाही हो. अगो बाई, उजाडलं की काय? अरे देवा देवा देवा, हा जरा जास्त झोप लागली. अगं रमे, रमे उठ, उठ लवकर. अगो आता डोळे काय चोळत बसलीयस? हो, तुझ्यामुळे अंमळात जास्त झोप लागली हो मला. जा जा, परसदारी जा आणि बघ जरा बंब पेटलाय की नाही ते. गडी माणसांना हाकारे घालावे लागतात हो, त्याशिवाय शिस्तशीर कामे चालू होत नाहीत. अरे देवा, अगो जा जा, अंथरूण मी उचलते. जा जा. हा रामा शिवा गोविंदा, काय करावे रे आता? रमा, 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 रमा. दुर्गे, काय गो? ताई काकू, तुम्ही रमाला पाहिलेत का? रोज रात्री अभ्यास झाला की माझ्याजवळच येते निजायला. माझ्याजवळ निजली होती, पण मग अगो, ती इतकी पेंगुळलेली होती, ती तुझ्याजवळच निजली होती, पण नंतर उठून माझ्या शेजारी येऊन निजली.
बहुतेक तिला तुझ्यातला आणि माझ्यातला फरकच कळला नसेल. आपण दोघीही सारख्याच. आता गेलीये परस्तारी. हळूहळू तिलाही समज यायला लागली हो. अरे माधवा, बाहेर फिरायला निघालास का? हो. चालेल हो. तू जरा थांब, मी तुझ्यासाठी गरम गरम दूध देते. नाही नाही ताई काकू, आता नको. फिरून आल्यावर मग घेतो. चालेल, तू फिरून ये. तोपर्यंत मी थालीपीठ करून ठेवते. का धपाटे करू? नाही, धिरडे खायचे असेल तर तसे सांग, ते करून ठेवते. ताई काकू, आम्हास काहीही चालेल. तुझ्या हातचे काहीही कर, आम्हास सगळे आवडते. आणि लहानपणापासून तूच तर करून घालते आहेस आम्हास. त्यामुळे आमची आवड निवड तुझ्यापेक्षा जास्त कोणासही ठाऊक नाही. तू नुसते बोलून दाखवलेस ना, त्यातच भरून पावले हो. आमचे ओसाड आयुष्य कोणाच्या तरी कामी येते ना. झाले तर आई गेल्यापासून हिनेच आपल्याला सांभाळले. पण हिचे दुःख मात्र आमचे ओसाड आयुष्य कोणाच्या तरी कामी येते. झाले. माझ्या आयुष्याचे काय? रमा, रमा, काय होतंय तुला? माझ्या पायात कुसू शिरला. अगं बाई, हो का? थांबा, मी काढते. थांबा, थोडस दुखेल. थांबा, ते निघाल्यावर एकदम बरं वाटेल. ना हो वंस, हळू, मला काढू द्या तर. किती आरडाओरडा करताय. दुखतंय ग. अहो ते दुखणारच. कूस निघाला. काय गो, काय झाले काय? सासूबाई, अहो खेळताना पायात कूस गेलाय. काढूनच देता येत वंस. उठ बघू दे मला. बघू जरा एकदा. हो, नाही बघत. केशवा, तू पपई खाल्लीस का? इतकी गोड होती म्हणून सांगू, मला तर बाई फार आवडली. आई, पपई मला नाही दिलीस तू. आपल्या दारची की कावेरीच्या? अगं आपल्या दारची. सरस्वती, जा घेऊन ये. जाळी खाली झाकून ठेवल्या. अगदी केशरासारखा रंग आणि आंब्यासारखी गोड आहे. कूस निघाले. मग हे बघ. कुस निघाले. हे बघ, काढलं मी. आपण येथेच थांबा. मी पाहून येतो माधवराव अभ्यासिकेत आहेत का. दुर्गा अक्का, ए दुर्गा अक्का. हो, आले. पुढच्या अंगणातली सोनचाफ्याची फुले मी. क्षमा करा. नाही, खरं तर माझीच. दुर्गा अक्का, हे आमचे स्नेही विष्णू शास्त्री पंडित माधवरावास भेटावयास आले आहेत. आणि विष्णू शास्त्री, या दुर्गा अक्का माधवरावांच्या कनिष्ठ भगिनी. माधवराव वर अभ्यासिकेत आहेत. आपण हो.
ताई सासूबाई, तुमचे केस पण असे लांब सडक आणि मऊ होते? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. अगो रमे, किती किती चुळबुळ करतेस गो. एका ठिकाणी नीट शांत बस बघू. ताई सासूबाई, मी तुम्हाला काहीतरी विचारू? विचार. ताई सासूबाई, पण सांभाळून. त्या माधवासारखी तुलाही शिंगे फुटली आहेत. उगाच काहीतरी वेडेवाकडे विचारलेस तर फटकावून काढीन. आता काय झाले विचार की. ताई सासूबाई, तुम्ही रागवलात तर? जळले मिलीचे लक्षण. अगो किती वेळ अशी उत्सुकता ताणून ठेवणार आहेस? विचार की. ताई सासूबाई, तुमचे केस पण असे लांब सडक आणि मऊ होते? होय गो बाई, अगदी दाट आणि मऊ होते माझे केस. लांबही होते. एवढाली एक वेणी यायची हो, आणि नारळासारखा खोपाई. त्यावर सुवर्ण फूल अगदी शोभून दिसायचे. रमे, नथ म्हणू नकोस. चिंचपेटी, पाक्या, बांगड्या, पाटल्या, तोडे सगळे अगदी शोभून दिसायचे. पण कपाळावरचे कुंकू गेले आणि सगळेच गेले गो. सगळेच गेले. जाऊ दे, माझे मेलीचे मरू देत. आता काय, सगळे दुःखही गंगेलाच मिळाले. आता हे आहे हे असे आहे. लाकडासारखे राहायचे आणि चुलीत जाऊन जळायचे. जाऊ देत, मरू देत माझे. आमची मनस्थिती जाणून घेऊन आमच्या पाठीशी उभे राहण्याच्या आपल्या या कृतीबद्दल आम्ही आपणा उभयतांचे जन्मभर ऋणी राहू. छे, अशा स्नेह संबंधांमध्ये अशी ऋणाची भाषा गैर लागू आहे काय विष्णू शास्त्री? अगदी बरोबर आहे. आपल्या समोर इतके महत्वाचे विषय पडलेले असताना अशा या क्षुल्लक वैयक्तिक बाबींचा बाऊ करण्यापेक्षा पुढे सरकणे महत्वाचे. होय, आणि अशी इच्छा असणाऱ्या अनेकांना यामुळे मार्गदर्शन मिळेल. आणि विष्णू शास्त्री, विधवा विवाहाच्या विषयात आपण उत्तम कामगिरी करीत आहात. या विषयात आपण जवळपास वाहूनच घेतलेले आहेत. आपण आज कायद्यासंदर्भात जी म्हणून मदत लागेल ती अतिशय तत्परतेने करण्यास आम्ही तयार आहोत याची खात्री बाळगा. परंतु आपल्यासारख्या नवबतवाद्यांच्या या शिक्षण प्रसारात सर्वात मोठा अडथळा आहे तो सनातन्यांचा, रूढीवाद्यांचा. बळाच्या आणि बुद्धिहीन बहुमताच्या जोरावर त्या आपल्या सोयीची मते बापड्या समाजावर लादतात आणि धर्माचा बागुलबुवा उभा करून विपरीत रूढींचे अधिकच स्तोम माजवितात. परंतु आपले म्हणणे आपण अधिकाधिक लोकांसमोर सातत्याने जर मांडत राहिलो तर त्यांना त्याची दखल घ्यावीच लागेल असे माझे मत आहे. शिवाय भांडारकरांनी प्राच्यविद्या संशोधनाचे जे शिवधनुष्य उचलले आहे त्याचाही आपणास खचितच उपयोग होईल. धर्माचा विपरीत अर्थ लावणाऱ्यास आणि त्याचा सोयीस्कर वापर करणाऱ्यास भांडारकरांचे संशोधन रामबाण उपाय ठरेल. मला असं होतंय कधी एकदा आई येते
आणि आपली सुवर्ण फुलाची गंमत मी तिला सांगतेय. हे ही आपल्या दोघींमधली गंमत आहे हो. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. माई गुळ कुठे आहे? अगं गुळ कुठे असते? तिथेच असेल. आणि झाले तरी काय? माई बाहेर भांडारकर आले आहेत, दादाचे मित्र. असे? अगो बाई, अगदी जीवाची मैत्री आहे हो दोघांची. माधवा अगदी खुशीत असतो भांडारकर आले म्हणजे. मोठा विद्वान माणूस आहे म्हणे. हो, आणि त्यांच्या सोबत ना विष्णू शास्त्री म्हणून कोणीतरी आले आहे. असे? हो, त्यांनी म्हणे विधवा पुनर्विवाहाचे कार्य सुरू केले. त्या कामी खूप पुढाकार घेतलाय म्हणे त्यांनी. अगो पण इतके सारे तुला कसे ठाऊक? मी जावयाच्या खिडकीतून पाहत होते ना, आणि मग दुर्गाक्का, तुला त्या खिडकीपाशी बोलणे ऐकताना यांनी पाहिले तर नाही ना? नाही. दुर्गाक्का, माघारी आलेल्या बायकांना सणासमारंभात भाग घेता येत नाही, पण सारे काही त्यांना नीट पाहता यावे म्हणून केलेली सोय असते ही जावयाची खिडकी. पण तिथे उभे राहून असे सारखे सारखे बोलणे ऐकणे पाहणे हे बरे नव्हे हो. इकडे कळले तर तुझी काय अवस्था होईल हे मला तुला वेगळे सांगावयास नको. माई मी हे बघ, मी काय म्हणाले त्याचा अर्थ लक्षात घे. बाकी सारे विसरून जा. जा आणि रमेश पाठव. माधवाकडे मित्रमंडळी आली आहे म्हणजे गुळपाणी घेऊन रमेशच जावयास हवे. जा. काल जर तुला भूक लागली होती तर मला सांगितले का नाही? स्वतः म्हणाले कुणाला त्रास द्यायला नको म्हणून मी नाही उठवले तुम्हाला. आणि रात्री रात्री एवढ्या काय गप्पा चाललेल्या असतात तुमच्या? गप्पा कसल्या? स्वतः तर मला सारखा अभ्यासच घेत असतात. अभ्यास? अगो बाई, स्वतः एवढा अभ्यास करायचा ते काय कमी होता की आता तुझ्याही मागे उपद्व्याप लावून ठेवला हा? मग काय, पाठीवर गिरवून गिरवून माझी मान अगदी दुखायला लागते आणि खूप कंटाळा येतो अभ्यासाचा. त्यापेक्षा लगोरी खेळायला खूप मजा येते. ताई सासूबाई, काय? तुमचे ते सुवर्ण फुल दाखवाल मला? दाखवीन की. दाखवीन कशाला? तुझे केस मोठे झाले आणि चांगला डेरेदार खोपा यायला लागला ना की तुला देईन सुद्धा. खरेच? म्हणजे काय? या ताईला खोटे बिटे बोलता येत नाही. सुवर्ण फुल देईन म्हटले की देणार. सुवर्ण फुल? पण ताई सासूबाई, ही आपली जास्वंदीची कळी कधी उमलणार? झाले का आता पुन्हा सुरू तुझे? मग ती उमलेल तेव्हा येईल ना माझी आई. मला असं होतंय कधी एकदा आई येते आणि आपली सुवर्ण फुलाची गंमत मी तिला सांगतेय. ही आपल्या दोघींमधली गंमत आहे हो. कोणालाही सांगायचे नाही, नाहीतर पिच्छील डंका गावभर. काय? झुले